केंद्र सरकारनं आपलं दायित्व यामध्ये पूर्ण केलं पाहिजे. नाही, एक मिनिट बघा, एक लक्षात घ्या. आपण बीएससी मध्ये ठरवलेलं आहे या विषयाचा आपण एकमताने ठराव पारित करणार आहोत. एक मिनिट ऐकून घ्या. तुम्ही माझं तर ऐकून घ्या, बसा. त्यामुळे या विषयावरती आता सन्मान्य विरोधी पक्ष नेत्यांनी विरोधी पक्षाची भावना व्यक्त केली आहे. सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय यावर आपलं उत्तर देतील, त्यानंतर आपण प्रश्नोत्तराने सुरुवात करू. चला, सन्मान्य उपमुख्यमंत्री महोदय. सन्मान्य विरोधी पक्ष नेते आणि सन्मान्य माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण ठराव करणार आहोत आपण. यांनी जो विषय या ठिकाणी मांडलाय तो अत्यंत महत्वाचा आहे. अरे बाबा, मला अध्यक्ष महोदय, मी बसा 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 खाली बसा. अध्यक्ष खाली महोदय, बसा, खाली बसा. अध्यक्ष महोदय, नाही, हाऊस ठीक आहे. हाऊस अध्यक्ष महोदय, नियमाप्रमाणे चालतं, तुमच्या सांगण्याप्रमाणे अध्यक्ष चालत महोदय, नाही. हाऊस अध्यक्ष नियमाप्रमाणे महोदय, चालतं. मी सांगतो. अरे मी सांगतो ना. अध्यक्ष महोदय, या विषयावर सभागृह एक आहे, त्याच्यामुळे अपवाद म्हणून, कारण आपण प्रश्नोत्तराच्या तासाच्या वेळी असा विषय आला तर फक्त विरोधी पक्ष नेते बोलतात, पण तरी आपण या विषयावर सभागृह एक आहे, आपल्याला या विषयावर वातावरण बिघडू द्यायचं नाही, याच्यावर आपल्याला एकच राहायचं आहे. त्यामुळे मीच विनंती आपल्याला करतो की आपण 1 मिनिट त्यांना अपवाद म्हणून द्यावा. जागेवर बसा. या अपवादाला जागेवर बसा. जनरलाइज करण्याचं कारण नाहीये. जागेवर बसा. नाही, जागेवर बसा. जागेवर बसा. जागेवर बसा. जागेवर बसा. नाही, आता 1 मिनिट. हे पहा, आता सन्मान्य मुख्यमंत्री महोदय, सन्मान्य विरोधी पक्ष नेते यांनी या विषयावरती आपली भावना व्यक्त केली. अत्यंत संवेदनशील विषय आहे, हे संपूर्ण सभागृहाने मान्य केलं आहे. परंतु सभागृहात आपल्याला या विषयावरती आपण ठराव मांडणार आहोत. इतरही कामकाज भरपूर आहे, त्यामुळे अगदी थोडक्यात आपण आपलं म्हणणं मांडून आपण पुढच्या कामकाजाकडे जाऊया, ही सभागृहाला विनंती आहे.